जुन्या डंपरची खरेदी करून त्याला नवीन चेसी नंबर देत शासनाची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केला आहे। कागदपत्रांची मुदत संपलेल्या टाटा कंपनीच्या डंपर बनावट इंजिन व चेसी नंबर पंचिंग करून बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने परिवहन कार्यालयात नोंदणी करून पुन्हा विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखा 4 कडून अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखेस ही बातमी गोपनीयरित्या मिळाली। सदर बातमीची शहानिशा केली असता जोगेश्वरी मुंबई येथे राहणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून डंपर कोठून खरेदी केले, कागदपत्राची मागणी केली, त्याचप्रमाणे त्याची शहानिशा केली असताना त्यांना ओडिशा राज्यातील साथीदार त्यांच्या मदतीने देत असल्याचं समजलं। पोलिसी इंगा दाखवल्यानंतर आरोपीनं विकलेल्या डंपरवरील चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांकमध्ये फेरफार केल्याचं सांगितलं। ते दोघे आरोपी मिळून 12 ते 15 लाख रुपयांना सदर डंपर गरजवंतांना विकल्याचं व त्याची आर्थिक फसवणूक केल्याचं आणि शासनाची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं। आतापर्यंत अशा 10 डंपर अंदाजे किंमत 1,20,00,000 रुपये तपासात जप्त करण्यात आले असून आणखी डंपर शोधून पोलीस जप्त करीत आहेत। अटक केलेल्या आरोपीमध्ये सिकंदर झरील शाह वय 50, रमजान मेहबूब शेख वय 32, एनेग्यू श्रीनिवास जंगारेड्डी वय 50 या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात उभं केलं असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे।